सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे ज्या अनंत जीवाला परमेश्वरांनी अयोग्य करून अयोग्य ते योग्य करण्यासाठी व ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीला परमेश्वरांनी केल्या, त्या लीळांमधून आपल्याला जो बोध समज जाणीव करून दिलेली आहे, तो बोध समज जाणीव आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर खडकुलीला आहे. आचार्य, बाईसा आणि अनेक सद्भक्त परमेश्वराच्या सन्निधानात आहे. आणि हे असतानाच आचार्यांच्या मनामध्ये जड पदार्थाच्या अनुषंगाने इच्छा झाली आणि आचार्यांनी ती देवाने ती आचार्यांची पुरवली. नुसती पुरवलीच नाही, तर जी वासना आहे ती वासनेची निवृत्ती परमेश्वराने केलेली आहे. ही वासनेची निवृत्ती जोपर्यंत आपली होत नाही, समाधान आपल्याला निर्माण होत नाही, तोपर्यंत आपल्याला परमेश्वर कळत नाही, समजत नाही आणि प्राप्तीच्या अनुषंगाने आपला जो प्रवास आहे हा आपण करू शकत नाही. परमेश्वराने आपल्याला सांगितलेला हा निवृत्ती धर्म आहे. आणि निवृत्ती धर्म जरी असला तरी कोणत्या वेळेस काय करायचं हे परमेश्वर अप्रत्यक्षरित्या कळत न कळत छोट्या छोट्या प्रसंगातून आपल्याला ह्या सर्व सद्भक्तांच्या माध्यमातून सांगतात. ते आपल्या जीवनात आपण उतरायला पाहिजे. निवृत्ती म्हणजे समाधान, निवृत्ती म्हणजे रिटायरमेंट, निवृत्ती म्हणजे त्याग. हे आपण जर लक्षात आलं तर कशाचा त्याग करायचा? जे आपल्यामध्ये आहे त्याचा त्याग करायचा आहे. एकाच वेळेस एकाच दिवसात आपण त्याग करू शकत नाही. क्षणोक्षणी वेळ काळ प्रसंगानुसार आपण त्याग करायची सुरुवात केली आणि निवृत्ती जर निर्माण केली तरच परमेश्वर आपल्याला भेटतो. एके दिवशी असा सर्वज्ञांचा पूजा अवसर झालेला आहे सकाळचा. सर्वज्ञांना आतमध्ये ओट्यावरती आसन झालेलं आहे आणि भटोबासांना नेवाशाला देवाला पाठवायचं आहे, काहीतरी व्यापार द्यायचा आहे. आणि म्हणून सर्वज्ञ म्हणाले, वानऱ्या तुम्हाला बाजारात जायचं आहे म्हटले. भटोबास म्हणले, जी सर्वज्ञ म्हणले, एक पासवडी आहे ती घेऊन या म्हटले. पासवडी म्हणजे कपडा आणायला देवा आचार्यांना पाठवतात. ते म्हणतात, हो काजी. मग देव काय करतात की स्वतःचे कपडे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, समजून घेण्यासारखं आहे. स्वतःचे जे अंगी आहे, टोपरे आहे, शेला आहे, धोतर आहे, उपानो आहे, हे सर्वच स्वतःचे आचार्यांना देव करतात. आणि आचार्य म्हणतात, जी गोसाव्यांची वस्त्र आम्ही कशी घालावेत, आम्ही कसे घ्यावेत. सहजच नॅचरल वाटतं. कोणीतरी मोठी व्यक्ती आहे त्यांनी जरी आपल्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला तर आपण म्हणतो नको, आमची योग्यता नाही, तेवढी पात्रता नाही. परंतु त्यांचा सांगण्याचा, त्यांचा देण्याचा भाव काय आहे, हेतू काय, हे आपण जर समजून घेतलं तर ते लक्षात येईल. आणि मग गोसाव्यांनी वस्त्र घालायला लावले तर ते म्हणतात, आम्ही वस्त्र देवाचे कसे घालावेत. आणि मग देवाने अत्यंत मोठं तत्व सिद्धांत आपल्याला समज सांगितलेली आहे का व्यवहारानं परमार्ग साधायचा असतं म्हटले. परमार्थानं व्यवहार साधत नाही म्हटले. कारण व्यवहार तो व्यवहाराची सिद्धीच आहे. तुम्ही चालले कुठं, राहताय कुठं, कोणामध्ये बसताय उठताय, त्यावरती तुमचा जो पेवराव आहे तो असला पाहिजे. अन्यथा आजही साधकांच्या मनामध्ये या संभ्रमावस्था आहे. परमेश्वराने सांगितलेले जे तत्व आहे, सिद्धांत आहे, आचार प्रणाली आहे, धर्म हा समुद्र आहे. त्यामुळे वेळ काळ प्रसंगानुरूप आचार बदलत असतो आणि त्यानुसार आचार आपण केला पाहिजे. अन्यथा आपण लोकांमध्ये राहतोय, जंगलातला आचार करतोय, जंगलात गेलो लोकांचा आचार करतोय, जर असं झालं तर आपण त्या वृत्ती अधीन झाल्यासारखं होऊन त्यातून आपल्याला जो धार्मिक सेन्स आहे तो नसल्यामुळं बरेच गडबडी होऊन जातात. देव म्हणतात, अहो तुम्ही व्यवहाराला चालले आहे, बाजारात चालले आहे, त्या बाजारात गेल्यानंतर अशा कपड्यांवरती जर गेले तर तुम्हाला ते जवळ उभे करणार नाही. म्हणून तुम्ही कुठं चालले त्यानुसार तुम्ही पेहराव घातला पाहिजे. अन्यथा तुम्ही चालले लोकांमध्ये, लोकांच्या कार्यक्रमामध्ये, घरी कार्यक्रम आहे तिथं चालले आणि वैराग्याचे कपडे घालून जर गेले किंवा 2 दिवस आणि 4 दिवस आणि 8 दिवस आंघोळ नाही केली तरी जाताय, तुमच्या कपड्यांचा मळलेला वास, तुमच्या शरीराचा मळलेला वास त्यांना येतोय, ते काय करते, ते तुम्हाला चांगलं म्हणतील, ते निंदा घेतील. नुसती तुमची निंदा नाही करणार, धर्माची निंदा करते. ते उपदेशी लोक अज्ञान असतात, त्यांना बोध नसतो, धर्माचं जाणीव नसते, किंवा अन्य लोकही त्या माध्यमातून आपल्याला भेटत असतात. त्यातही महानुभाव लोक असे का वागतात, असे का राहतात, व्यवस्थित का राहत नाही. तर कोणत्या वेळेस तुम्ही कुठं चाललेले आहे यावरती तुमचा पेहराव नक्कीच असला पाहिजे. तुम्ही लोकांच्या पारायणाला चालले, कार्यक्रमात चालले, चक्रधर अवतार दिन आहे, मोठे दत्तात्रय प्रभू अवतार दिन आहे,
पंचावतार रूपात आहे, मोठ्या मोठ्या कार्यक्रम देवपूजेला चाललेले आहे आणि तुमचे जर कपडे स्वच्छ किंवा तुमचे अंग स्वच्छ नसेल, व्यवस्थित नसेल, नीटनेटकं नसेल, तर लोक निंदा करतील, बदनामी करतील. त्यामुळे जंगलात राहायचं आहे तर तिथं कोणी तुमचा संपर्क येणार नाही, संसर्ग येणार नाही. त्याच्यामुळे 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस तुम्ही कसे राहिले तर तुम्हाला कोणी पाहणार नाही, तुम्हाला कोणी बोलणार नाही, तुम्हाला कोणी नावं ठेवणार नाही. पण समाजात राहायचं तर समाजाच्या संकेतनुसार, समाजाच्या रीतिरिवाजानुसार, समाज व्यवस्थेनुसार आपल्याला राहावं लागतं. आणि देवाने आचार्यांच्या माध्यमातून आपल्याला ही खूप मोठी समज, खूप मोठी सीख दिलेली आहे. कधी लोक मला भेटत असतात की एकदा असेच मी माझे अनुभव सांगत असतो. एकदा असे साधू मला भेटल्यानंतर मग सुपारी दिली, भेटघाट झाली, तर त्यांचा थोडासा मला उग्रवास आला. म्हणून मी म्हटलं काही वेगळाच संशय आला, काही यांनी व्यसन केलं आहे का काय उग्रवास येतो आहे. म्हटलं का हो तुमचं नाही म्हणे. मी ते अत्यंत अभिमानाने सांगितलं, मी 4 महिने झाले आंघोळच केली नाही. म्हटलं हा काय असला अभिमान. म्हटलं हा कोणता आचार तुम्हाला कोणी सांगितला, कुठून ऐकला तुम्ही. म्हटले तुम्ही समाजामध्ये राहत आहे, मार्गामध्ये येत आहे, लोकांना भेटताय. आत्ता तुम्ही कुठून आले म्हणे. आम्ही एक ठिकाणी पारायण होतं तिथं करून आलो. पारायणाला जात आहे आणि 4 महिने आंघोळ करण्यावरून अभिमानं सांगताय, तुमचा वास येतोय. लोक निंदा करतील का तुमची स्तुती करतील. हे जे वैराग्य आहे हे मिरवायचा विषय नाही आहे. वैराग्य हे अंतःकरणामध्ये निर्माण करण्याचा विषय आहे. त्यानुसार वागण्याच्या विरक्तातून निर्माण करण्याचा विषय आहे. लोक येतात, आपण कपडे कोणते घालतो, कसे घालतो, कशा पद्धतीनं राहतो, यावरती आपला प्रभाव, यावरती आपली ओळख, यावरती त्या जीवाची किंवा त्या व्यक्तीच्या धर्माप्रती असलेला जो समज आहे, हे जे विचार आहे ते निर्माण होत असतात. त्याच्यामुळे मी त्यांना बोललो, एक प्रेमाने आपलेपणाने बोललो. त्यांच्या ते लक्षात आलं की तुम्ही जंगलात जाताय ना, तर मग 4 नाही 6 महिने आंघोळ करू नका आणि आयुष्यभर आंघोळ करू नका. हा जंगलाचा आचार तुम्ही लोकांमध्ये करता तर लोक काय करतील. तुम्ही विनाकारण हा कोणता विषय आहे. तर त्यांनी ते सांगितलं की मी एका ठिकाणी असंच व्यापार करत होतो, मंदिर बांधत होतो आणि त्या मंदिरात बांधण्याच्या अनुषंगाने मग पाणी मारणं, पाण्याचा खूप अपव्यय झाला आणि मला ती उपरती आली का अरे आपण पाण्याचा खूप अपव्यय केला, मी हिंसा केली किंवा चूक केली, तर प्रायश्चित्त म्हणून मी आंघोळ करायचं नाही असं ठरवलं. हा कोणता प्रकार आहे. हा चुकीचा प्रकार आहे. कोणत्या वेळेस काय करावं, त्यावेळेस तुम्ही निगुतीनं पाणी टाकणं जे गरजेचं आहे तेवढं टाकणं ते केलं नाही आणि नंतर तुम्ही म्हणता तुम्ही खूप चुकी केली, करत नसताना केली ना, आता त्यातून मग आंघोळ न करणं, त्यातून त्या प्रायश्चित्तातून निघणं, हा जो विषय आहे हा जे आपला समज आहे, ज्ञानाचा बोध, अन्यथा ज्ञान आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. देव म्हणतात अहो परमार्थाने परमार्थ साधला जातो आणि व्यवहाराने व्यवहार साधला जातो. व्यवहाराच्या ठिकाणी परमार्थ आणि परमार्थाच्या ठिकाणी जर व्यवहार लावायला लागले तर कसं चालेल. त्याच्यावर तुम्ही कुठं केव्हा जातात हे अत्यंत महत्त्वाचं आहे. देव स्वतःचे कपडे आचार्यांना देतात आणि आचार्यांनीसुद्धा नाकारल्यानंतर ते समजून सांगितल्यानंतर मग आचार्य ते घेतात. परंतु ती नम्रता, ती निष्ठा आचार्यांची होती. ते घेतले आणि लगेच कपडे घातले आणि कसा दिसतो मी म्हणून देवालाच विचारलं आणि मग गेले असं नाही केलं. त्यांनी अत्यंत नम्रतेने ते कपडे काखेत घेतले, गावाच्या बाहेर गेले, चालायला लागले आणि बाजार जवळ आल्यानंतर बाजाराच्या बाहेर कपडे बदलले. मग बाजारात गेले, बाजारात कपडे घेतले, जे काय असेल ते व्यापार केला. परत बाहेर आल्यानंतर परत ते कपडे काढले, आपले घातले आणि मग देवाकडे आलेले. हे अत्यंत महत्त्वाचं आहे की जरी आपल्या गुरुबानी किंवा परमेश्वराच्या धर्मानी, तत्वानी, सिद्धांतांनी आपल्याला देवाने आचारप्रणाली सांगितली आहे, ती अंतःकरणापासून अत्यंत नम्रतेने रंक होऊन आपण करणं, आवडीपूर्वक करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भटोबासांनी सर्वज्ञांना मग दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि ते सर्वच गोळा करून काखेत घालून निघाले बाजाराला. नेवाशाच्या शिवारात पोहोचल्यानंतर ते सर्व मात्र जवळ गेल्यानंतर बाजारात ते कपडे देवाचे जे आहे ते घातले. त्यांनी ते कपडे घालून बाजारात गेले, वस्त्र पाहिली, तिथं पासोडी घेत होते. ती चांगल्या पोताची होती. उन्हाळा असल्यामुळं भटोबासांना असं वाटलं की घट्ट विणीची पातळ असलेली पासोडी घ्यायची इच्छा होती त्यांची मनामध्ये. परंतु पहिली जी होती ती थोडीशी त्यांना चांगली जरी वाटत असली तरी उन्हाळा असल्यामुळे ती घेऊ नये असं मनात आलं आणि त्यानंतर मग दुसरी जी पाहिली ती त्यांनी घेतली आणि नेवासा गावाबाहेर आल्यानंतर देवाची वस्त्र पूर्णपणे काढली, फेडली, ती काखेत घातली. आपले जे स्वतःचे कपडे आहेत ते घातले, उपानो काढून काखेत घातले. म्हणजे चप्पलसुद्धा आचार्यांनी घातली नाही. अनवाणी गेले, तिथं गेल्यानंतर चप्पल घातली, परत बाहेर आले, परत चप्पल काढली देवाची, अनवाणी आले. परंतु देवाने सांगितलं ते त्यांच्या लक्षात आलं की देवाला सांगण्याचा उद्देश काय आहे आपल्याला.
त्यांचे कपडे, त्यांचे उपानं म्हणजे चप्पल देण्याचा उद्देश काय आहे. एखाद्या ठिकाणी आपण सुद्धा जर गेलो आणि कपडे आपले आबाळे गाबाळे असले तर समोरच्या माणसाला वाटतं हे काय भिकारी आहे का काय, हे कोण आहे नेमके, ते म्हणतात चला पुढं बाबा चला पुढं. तर ही जी गोष्ट आहे ही साधू संतांनी जर समजून घेतली की कोणत्या वेळेस कुठं जायचं आणि कशा पद्धतीनं राहायचं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण मार्गात आहात तर मार्गामध्ये सर्व जाणीवेचे बोधाचे लोक आहे. आपण कसं राहिलं तरी त्यांनी काही फरक पडत नाही, परंतु तरीही आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही, आपल्याला पासून दुसऱ्याच्या मनात विकार येणार नाही किंवा काही विकल्प येणार नाही, ही इच्छा ही प्रवृत्ती आपली असली पाहिजे. म्हणून नीटनेटकं राहणं आणि व्यवस्थित राहणं, वेळ काळ परिस्थिती पाहून आपण तो निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग देवाने आचार्य देवाकडं आले. सर्वज्ञ बाहेरच्या ओसरीतच आसन झालेलं होतं. भटोबासांनी दंडोत घातली, चरणावर मस्तक टेकवलं आणि सर्वज्ञावर बसले आणि सर्वज्ञांच्या श्रीकारामध्ये जी पासोडी होती, कपडा देवाने आणायला लावलेला होता, तो देवाच्या श्रीकारामध्ये दिला. देवाने ते अवलोकन केलं त्याचं. सर्वांनी आधी पाहिलेली जी पासोडी ती हिच्यापेक्षा चांगली होती म्हणली, तीच आणायची होती, ती का घेतली नाही. आणि मग भटोबासांनी विचार केला की जे आपल्या मनात होतं ते आपण सांगावं. ते म्हणले ती थोडीशी चांगल्या पोताची होती, घट्ट विणीची असून पातळसर पण होती, परंतु उन्हाळा असल्यामुळं मी ती घ्यायचं नाकारलं म्हटले. सर्व ती चांगली होती, धुतल्यानंतर चांगली झाली असती आणि घट्ट विणीची जी आहे पातळसर असली तरी धुतल्यानंतर ती पहिल्यासारखी झाली असती. अर्थात पूर्वीचे जे कपडे होते ते कपडे धुतल्यानंतर घट्ट व्हायचे, कारण ते कपड्यावरती जी फिनिशिंग असायची आजच्या काळामध्ये ज्या गोष्टी आहे त्या त्यावेळेस नसायच्या. हातमागावरती हाताने विणलेल्या असायच्या, त्याच्यामुळं ते जे कपडे कापूस आहे, त्या कापसाचा दोरा आहे, तो दोराचं कपडा आहे, हे सर्व हातमागावरती चरख्यावरती बनल्या जायचं. त्याच्यामुळे जेव्हा ते पातळ जरी कपडा असला तर धुतल्यानंतर ते घट्ट व्हायचा. आणि आजही काही आपण खादीचे कपडे वगैरे घेतले तर तो अनुभव आपल्याला येऊ शकतो. त्याच्यावर देवाने सांगितलं ते झालं असतं, परंतु आचार्यांच्या ते लक्षात आलं नाही. आणि मग हे सर्व बाकीचे भक्त तर ऐकत होते, पण आऊसाहेबी अत्यंत उत्सुकतेने सर्व ऐकत होत्या, पाहत होत्या. आता आऊसांना बोध नाही, परंतु आवडी आहे, वेदवंत आहे त्या शेजारी बघताय आणि देव त्यांना सांगताय की पहिली होती ती चांगली होती, ती घट्ट झाली असती, धुतली असती तर पहिल्यासारखी झाली असती, परंतु तुम्ही तीच घ्यायला पाहिजे होती, ती का घेतली नाही. मग आचार्यांनी सर्व सांगितलं वृत्तांत. परत जातानासुद्धा देवानी त्यांना सांगितलं का तुम्ही आमचे कपडे घाला, व्यवहार हा व्यवहाराच्या सिद्धीला जात असतो, धर्माच्या सिद्धीने जात असतो. हे सर्व औसा मातेने बघितलेलं आहे आणि तिला अत्यंत उत्सुकता वाटते, चिकित्सा वाटते आणि ती देवाला विचारते की देवा, जी स्वामी जगन्नाथा तुम्ही दुरून सांगता, म्हणजे तुम्ही इथं बसलेले आहे आणि आचार्यांचे तिथं गेल्यानंतर काय झालं कसं झालं हे सर्व तुम्हाला माहिती आहे, दुरून सांगता आणि तसंच पाहताही कोणता कपडा होता, कसा कपडा होता, कशासाठी जायचं, कसं जायचं आणि ऐकताय का तिथं काय नेमकं चाललं आहे तुमचं, ते सुद्धा देव ऐकताय. तर मग काय देव काय देव आहात का म्हटले. म्हणजे भोळ्या भाबड्या विचारांनी मनाने आपला लहान मुलगा जसा विचारतो तसं औसा देवाला विचारते का देव काय देव आहात का. सर्वज्ञ म्हणाले आहोत, अजून काय म्हटले नाही का, आहोत म्हटले, आता काय करणार, जे आहे ते आहे. अशा पद्धतीने देवानी हे अत्यंत कोणत्या प्रकारचं हे न करता, जास्त निरूपण न करता आहे म्हटले, आपण जसं नॅचरली बोलतो ठीक आहे काय हरकत नाही म्हटले, आहे ते आहे, आता त्याला काय करणार, अशा पद्धतीनं देव सांगतात. मात्र औसांचं हे बोलणं वगैरे देवाला आवडतं आहे. इतरांना राग यायचा की ह्या औसा अशा का बोलतात, कारण बोध नसल्यामुळं आणि इतरांना बोध असल्यामुळं. आता आचार्यांना राग आला असेल, बाईसांना वाटलं असेल ही काय येडपटवानी प्रश्न विचारते, परंतु ते देवाला आवडायचं, कारण तिचं जे बोलणं आहे ते भोळे भाबडेपणाने अंतकरणाच्या शुद्धतेतून निघालेलं असायचं. त्याच्यामुळं देव म्हणतात की हाय म्हणले बाई. मग औसांनी हो का म्हणले जी जगन्नाथा. आणि मग ती उठते, श्रीचरणावर मस्तक टेकवते, दंडोत घालते. जसं आपल्याला एखाद्या व्यक्तीची ओळख नसते आणि नंतर ओळख कळते, मग आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी एक श्रद्धा, एक भाव, एक आपलेपण, एक नम्रता निर्माण होते. तसं औसांच्या बाबतीत आहे. आणि अनेक वेळा अशा लीळा, अनेक वेळा अशा घटना घडलेल्या आहे, प्रसंग घडलेले आहे. वेळोवेळी औसाला देव सांगताय, परंतु बोध मात्र झाला नाही. पण देव म्हणतात प्रेमाची जेवढी प्रेमिया भक्त जो आहे त्याची जेवढी परमेश्वराविषयी आवडी आहे त्याच्या पलीकडची आवडी मात्र औसांची. त्याच्यामुळं औसा हे पात्र जर आपण समजून घेतलं तर अत्यंत अनाकलनीय आहे, अत्यंत हक्कानी अधिकाराने आपण देवाबरोबर कसं राहू शकतो किंवा कसं राहायचं असतं हे तिच्या लीळांमधून आपल्याला समजून घेऊ शकतो आपण. असंच
अशा या लीळेतून परमेश्वराने जे तत्त्वसिद्धांत सांगितला आहे, समज सांगितली, ती आपण आपल्या जीवनात उतरवली पाहिजे. नामधारक वाचनिकांना मी सांगत असतो, कधीकधी नामधारक वाचनिकांमध्ये सुद्धा स्मशान वैराग्य आलेलं असतं. तर कधीतरी एखादा सत्संग ऐकला, कुठंतरी कार्यक्रमात गेले आणि त्याचा परिणाम झाला आणि मग ते राहतात आबाळ्या गाबाळ्यासारखे. म्हणजे ऑफिसला चालले, कपडे कोणते घातले हे त्यांचा सेन्स नसतो. आणि कधीतरी मलाही भेटत असतं, म्हणला काय प्रकार आहे, तुम्ही कुठून आले ऑफिसवरून, अशा कपड्यामध्ये? ते म्हणे काय आता आपला निवृत्ती मार्ग आहे, म्हणजे तिथं धर्माच्या गोष्टी करायच्या. तुम्ही ऑफिसला चालले, व्यवसायाला चालले, तिथल्यासारखं तिथं मस्त राहा, व्यवस्थित राहा. तुम्ही ज्यावेळेस मार्गात येतात किंवा कार्यक्रमात येतात त्यावेळेस सात्विक कपडे असले पाहिजे, सात्विक राहणीमान, सात्विक. नाही तर घरी गेले की सत्संगाच्या गोष्टी, सत्संगात आले का घरच्या गोष्टी, ऑफिसमध्ये गेले का धर्माच्या तत्त्वज्ञान आणि मार्गात गेले का घरचं तत्त्वज्ञान, ही सारं एक ना धड भाराभर चिंध्या. इकडचं तिकडचं जे आबळ गबळ आपण निर्माण केलेलं आहे, तर तो धर्माचा जो समज आहे त्याची जाणीव नसल्यामुळे ही गोष्ट होते. आणि त्यातून विधी करता करता बऱ्याच वेळा अविधी पण घडतो, आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून त्या अविधीतून वाचण्यासाठी धर्मातला सेन्स हा अत्यंत गरजेचा आहे. आणि तो सेन्स म्हणजेच परमेश्वराने सांगितलेलं, निरूपण केलेलं, तत्त्वज्ञानातून आचार्यांच्या माध्यमातून आपल्याला जे पोचवलेलं ते आपण मनात घेतलं पाहिजे. आता आचार्यांचं अप्रत्यक्षरित्या परमेश्वराचं ट्रेनिंग चालू आहे आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकवणं चालू आहे का तू भविष्यात कसं राहायला पाहिजे, कोणत्या ठिकाणी कसं वागलं पाहिजे, कोणत्या ठिकाणी काय तुझी वागणूक असली पाहिजे. अन्यथा इकडचं तिकडं तिकडचं इकडं जर करशील तर धर्म कसा सांभाळा. कारण देवाची अपेक्षा आता आचार्यांकडे वेगळ्या पद्धतीची आहे आणि देवाने ठरवून टाकलेलं आहे का आचार्यांना घडवायचं, मडवायचं, आचार्य करायचं आणि त्यांच्या माध्यमातून धर्म समाजापर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत, आपल्यापर्यंत आणायचं आहे. त्यामुळं त्या विचारांनी परमेश्वर आचार्यांना ट्रेनिंग देतात, आचार्यांना समजावतात, शिकवतात आणि ते अप्रत्यक्षरित्या आपल्याला समजावतात, शिकवतात. नाहीतर आपण होतो आचार्यांना सांगितलं, मग आचार्यांनी केलं, मग आपण काय करायचं, आपण त्याचं जसं आहे तसंच करायचं का? नाही, आचार्यांना नाही देवाने सांगितलं, आचार्यांच्या माध्यमातून, आचार्यांच्या निमित्तातून आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आपले कपडं, राहणीमान, उठणं बसणं अत्यंत धर्माला लागून दैवराटीचं आपण दिसलं पाहिजे. परमेश्वरांना तुम्ही राजपुत्र की काय, परमेश्वराला अभिमान आहे. परमेश्वरांना आम्ही निराभिमान, परंतु आपल्याला लागे स्वाभिमान. जो आपला आहे त्याच्यासाठी अभिमान आहे आणि परमेश्वराचे आपण आहोत, तर परमेश्वराचे आपण दिसलोय पाहिजे, त्या पद्धतीनं आपण राहिलोय पाहिजे, वागलोय पाहिजे. इतरांनासुद्धा मान व संप्रदाय अत्यंत सात्विक, निर्गुण, वेगळ्या पद्धतीचा वाटला पाहिजे. परंतु आजपर्यंत मान व संप्रदायाविषयी, आपल्या धर्माविषयी लोकांमध्ये खूप अज्ञान होतं, खूप गैरसमज होता आणि त्या अज्ञानातून, गैरसमजातून अनेक जे लोकांमध्ये आपल्या धर्माविषयी आजही कितीतरी गोष्टी पसरलेल्या असतात, त्या आपण कधीतरी केव्हा तरी ऐकत असतो. आता आम्ही समाजामध्ये जात असताना अन्य लोक भरपूर भेटतात. आता 4-8 दिवसापूर्वीच एक व्यक्ती आमच्याकडे आल्यानंतर बसल्यानंतर त्यांनी मला दंडोत घातला, परंतु देवाकडे गेला नाही का दंडोत घातला नाही. एक मनामध्ये भीती. त्याला मग सांगितलं तर म्हणे आमच्या गावात भरपूर आहे उपदेशी लोक, परंतु तुमचा देव अत्यंत कडक आहे म्हटले. म्हणलं का बरं? म्हणे अहो ते उपदेश घेतला त्यांनी, देव करायला लागले, परंतु व्यवस्थित सांभाळला नाही, ते वेडे झाले म्हटले. हा वेडा झाला, तो वेडा झाला, याचं वाटोळं झालं, त्याचं असं झालं, त्याचं तसं झालं. मग त्याला जेव्हा मी समजावलं की असा विषय नसतो, त्याचं कर्म आणि त्याची वागणूक, त्याची पद्धत, तिथं धर्माचा काही विषय नसतो. धर्म हा कोणाचं वाटोळं करत नाही, धर्म हा कोणाला वेडा करत नाही, धर्म हा शहाणा करत असतो, धर्म हा प्रगतीला नेत असतो. मग ती भौतिक प्रगती असो किंवा आध्यात्मिक प्रगती असतो, तर याच्या पाठीमागं आपलं वागणं, आपलं बोलणं. म्हणून धर्म हा सांगण्यापेक्षा जे आपण वागतोय, जे राहतोय, जे बोलतोय, त्यातून आपला धर्म जर लोकांना दिसला तर आपल्याला खूप काही प्रचाराची गरज नाही आणि सर्वसामान्यांपर्यंत आपला धर्म ज्या पद्धतीने जायला पाहिजे तो त्या पद्धतीने न जाण्याचं कारण आहे आपण. कारण आपल्याला तो नीट व्यवस्थित कळाला नाही, समजला नाही, त्या पद्धतीनं आपण राहिलो नाही, वागलो नाही, बोललो नाही. म्हणून लोकांमध्ये आजही आपल्या धर्माविषयी अत्यंत नकारात्मक भावना आहे. याचं कारण आहे की आपण जसा आहे तसा धर्म समजून नाही घेतला आणि लोकांपर्यंत पोहोचवला नाही. म्हणून मग साधू संत असो किंवा वासनिक असो, याला कारण आपणच आहोत. आपला धर्म आहे तो जगमान्यतेला का नेऊ शकलो नाही आपण, याचे कारणं जर आपण चिंतन केले तर त्याचे जे अडचणी आहे, ज्याचे जे कारण आहे ते आपणच आहोत. आणि म्हणून जनमानसांमध्ये धर्म जसा आहे तसा नेण्यासाठी पहिला आपण समजून घ्यावा लागतो आणि त्यानंतर आपण वागणं, बोलणं, राहणं, त्यावरती धर्म लोकांच्या लक्षात येत असतो. नाहीतरी लोक बाह्य अंगाने धर्म पाहतात. तुम्ही प्रत्येकाला तत्त्वज्ञान सांगू शकत नाही आणि त्या तत्त्वज्ञानातून धर्म काय आहे
ती प्रगल्भता काय आहे, धर्माचे आचार विचार काय आहे, तत्व सिद्धांत काय आहे आपण सांगू शकत नाही. आणि मग तो समोरचा पाहतोय त्यावरती धर्म ठरवत असतो. कितीतरी हे अनुभव आम्हाला समाजामध्ये राहत असताना, सत्संगात जात असताना बघत असतो. एक व्यक्ती आम्हाला भेटली, आता ते सुकेनाला जायचे, कुठं गंगापूरला जायचे, अशा वेळेस जायचे ते अन्य आहे, कोणीतरी उपदेशी आहे, एक भावना आहे, श्रद्धा आहे. परंतु ते ज्यावेळेस जायचे त्यावेळेस काय दिसायचं, मोठ्या मोठ्याने जोरजोरात ओरडून आरत्या म्हणणारे लोक, त्यानंतर घुमणाऱ्या बाया, माणसं, अस्वच्छता. त्यामुळे त्याच्या मनामध्ये धर्माविषयी एक तिरस्कार निर्माण झाला. कधीतरी योगायोगाने माझी भेट झाली, ते म्हणे काय तुमच्या धर्मामध्ये कर्मकांड, अंधश्रद्धा, याच्या व्यतिरिक्त काय धर्म. जेव्हा त्याला मी समजून सांगितलं ते पूर्ण कुटुंब उपदेशी झालं. म्हणून धर्म ज्ञानाने ओळखायचा असतो, परंतु ज्ञान आपण प्रत्येकाला सांगू शकत नाही. आणि म्हणून ज्ञान जरी आपल्याकडे असलं तर वागण्याची पद्धत जर आपल्याला कळत नसेल, समजत नसेल, तर त्या ज्ञानाला काय अर्थ नाही. म्हणून हा सेन्स, मी सेन्स हा शब्द वापरत असतो. अनेक लोक मला याच्यावर ऑब्जेक्शन घेत असतात का तुम्ही सेन्स शब्द वापरू नका, पण सेन्स ही याची एक आचार प्रणाली आहे. सेन्स हा एक समज आहे, हा बोध आहे, ही जाणीव आहे. त्याच्या पाठीमागचं जे मर्म आहे ते आपण जर समजून घेतलं तर ते लक्षात येईल. पण आपण कसं वागतोय, आता नामधारक वासनिक समाजामध्ये राहत असतात, कार्यक्रमाला जात असतात, देवाने तिथं संग्रह पाळायला लावलेला आहे, पण तो कशा पद्धतीनं पाळायचा हे जर लक्षात आलं नाही तर तिथं तुझं माझं होतं, वाद होण्याची शक्यता असते, अपमान होतो. त्यामुळे लोकांमध्ये एक न्यूनगंड तयार झालं. मग ते सांगतच नाही का आम्ही मानव आहे, ते गाठी घालत नाही. कितीतरी लोक आहे का कार्यक्रमाला जाताना गाठी काढतात, खिशात घालतात आणि मग कार्यक्रमाला जातात. एक अभिमान धर्माचा वाटावा, तो अभिमान आपण घेऊन समाजामध्ये राहावं, ही मानसिकता का निर्माण होत नाही, तर धर्म त्या पद्धतीनं आपल्याला समजलेला नाही आहे, ज्या पद्धतीनं आपल्याला मांडता येत नाही, ज्या पद्धतीनं आपल्याला सांगता येत नाही. आणि त्यामुळं एक भीती आपल्या मनामध्ये निर्माण झाली. जर आपल्या धर्माविषयी आपल्याच मनात जर भीती असेल तर समाजाची भीती काढेल कोण. त्याच्यामुळे आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे का कोणत्या वेळेस काय करायचं, कोणत्या वेळेस काय नाही करायचं. जर नाही कळालं तर नक्कीच आपण धर्मात असूनही धर्मात नसल्यासारखं आहे आणि त्यातून अविधी घडून धर्मावरून जाण्याची शक्यता आहे. म्हणून ह्या आपण गोष्टी केल्या पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. एके दिवशी सर्वज्ञांनी बाईसांना आणि बाईसांना परमेश्वरपुराला पाठवलं. आता बाई भक्त योगी न नुरे, परमेश्वराच्या ठिकाणी असलेल्या ज्या बाईस आहे प्रेमी भक्त आहे. देवाने सांगितलं आहे भक्त कधी वियोग सहन करू शकत नाही. मग बाईसांना रुद्रपुराला पाठवण्याचं कारण काय, की त्यांच्यामध्ये सुद्धा जी अयोग्यता आहे थोडीफार ती नासली पाहिजे, त्यांच्यामध्ये योग्यता निर्माण झाली पाहिजे, त्यांचा एक कर्मनाश झाला पाहिजे. आणि या अनुषंगाने देवसुद्धा बाईसांना थोडंसं असं निधानात पाठवतात, म्हणजे रुद्रपूरला पाठवतात. गोविंदप्रभू बाबांची सेवा जर केली तर त्यांची योग्यता वाढेल. आणि त्यांच्यासोबत भटवासांनाही देतात. निघताना भटवासांनी विनंती केली, जी मला मूळव्याधीचा त्रास आहे म्हटले, तर सर्वज्ञ म्हणतात तिथून परत या, मग नाहीसा करू. आता लगेच ते म्हटले नाही आचार्य की मूळव्याधीचा त्रास आहे घालवा लगेच, त्यांनी फक्त एक सांगितलं. देव म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही काय करा, तुम्ही तिकडून या, आम्ही तुमचा तो मूळव्याधीचा जो त्रास आहे तो घालू. अप्रत्यक्षरित्या त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास देवाने भरला, पॉझिटिव्ह विचार भरले, होकारात्मक विचार भरले की ते जाईल, त्याची काळजी करू नका, त्याचं टेन्शन घेऊ नका. आपल्याला थोडं काही झालं का आपण हट्ट धरतो, स्थानावर जातो, विडा वाहतो, देवा असं करा, नाही झालं तर मग नारळ बांधतो, देवा असं करा, त्याच्यापेक्षा नाही झालं तर मग पारायण ठेवतो, देवा असं करा, नाही झालं तर मग काय करतो, पंचावतार उपचार करतो, देवा असं करा. आणि जरी नाही झालं तर म्हणतो काही खरं नाही देवाचं आणि काही खरं नाही धर्माचं, मी एवढं केलं तरी झालं नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहे या अन्यथा ज्ञान आहे. समर्थवादावरती निष्ठा ठेवून आपण आपला कर्म आहे त्या कर्माचा नाश आपण भोगल्याशिवाय होत नाही. आणि आपण मिळवलेलं आहे ते आपल्यालाच भोगावं लागतं. आपण देवाला सांगावं, आपलेपणाने सांगावं, कारण देवाशिवाय आपल्याला कुणी नाही. जर भावना तुमची असेल तर देवाला सांगावं आपल्या ज्या बी गोष्टी आहे, पण त्यासाठी हट्ट धरू नये. ती प्रार्थना जर केली तर आपोआपच त्याच्यातून स्वस्थता निर्माण, ती तीव्रता आहे दुःखाची ती निघून जाईल. अन्यथा आपण ते करण्यासाठी नुसते नामधारक वासनिकच नाही, साधू संतांचा सुद्धा हट्ट असतो. एक साधू संत मला भेटले, म्हणले मी आंबाळीला गेलो होतो, 4 दिवस स्मरण करायचं होतं. म्हणलं आता आंबाळीला स्मरण करायला जाण्याची काय गरज आहे, स्मरण तर देवाने सांगितलं निरंतर आठवा, जिथं आहे तिथं स्मरण केलं पाहिजे. माझ्या सहजच एक विचाराने स्वभावात त्यांना विचारलं, नाही म्हणले विषय वेगळा होता. म्हणलं काय वेगळा होता. नाही आता कसं आहे, कुठंतरी आश्रम करायला पाहिजे अशी भावना निर्माण झाली आणि मग कुठं जागा भेटते तर जमत नाही, जमलं तर अडचणी येतात. मग कुठं रस्ताच आहे तर कुठं पाणीच आहे तर कुठं लोकच नाही आहे तर कुठं उपदेशी लोकच नाही, अशा अनेक अडचणी येतात. त्यामुळं मग देवालाच जाऊन साकडं घालावं, 4 दिवस स्मरण करावं, चिंतन करावं की मला कुठंतरी चांगली जागा, कोणती तरी आश्रमाला जागा किंवा बांधलेला आश्रम किंवा एखादं
तयार असलेलंच मंदिरच भेटावं, तर ह्या अपेक्षेने म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे या ऐकल्यानंतर आपल्याला मनामध्ये खट्टूही वाटतं, परंतु ह्या भावना आहे त्याच्यासाठी हट्ट करण्याची गरज नाही. नैसर्गिकरित्या परमेश्वर आपली सर्व काळजी घेतात. आपण एकीकडे म्हणतो देव सर्वज्ञ आहे, देव सर्व जाणतात, आणि दुसरीकडे मात्र देवाला काहीच येत नाही, काहीच कळत नाही, काही समजत नाही, अशा पद्धतीनं वागतो. पण ही जी गोष्ट आहे ही सर्व ज्ञानाची आहे. म्हणून औसा जे आहे, औसा तशा पद्धतीनं राहायचे. औसा म्हणते देवा तुम्ही देव आहात का, तुम्हाला तर सर्व कळतं, सर्व समजतं, सर्व दिसतं म्हटले. आणि मग काय देव म्हणता मग काय आता जे आहे ते आहे. तर औसा ह्या ज्या वेदवंत होत्या, आपण जर बोधवंत आहे, 4 गोष्टी आपल्याला कळाल्या समजल्या आहे, अभ्यास करतोय, त्या ज्ञानातून आपण या लीळेतून आपण काय घ्यायचं नेमकं, समर्थवादावरती निष्ठा म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. बाईसांबरोबर देव आचार्यांनासुद्धा पण पाठवतात. आचार्य सांगतात मला त्रास आहे, देव म्हणतात जा तुम्ही तिकडून आल्यानंतर आम्ही तुम्हाला घालू. आणि मग ते परमेश्वरपूरला निघाले आणि सर्वज्ञ पैठणच्या विशीपर्यंत त्यांना पोचत आले. तिथून भटोबास बाईसा परमेश्वरापूर देव पैठणला आहे, आणि पैठणवरून आता ते रुद्रपूरला चाललेले आहे. ढोरेश्वरी बाईसा भटोबास परत येईपर्यंत मात्र देव मात्र तिथंच राहतात. ढोरेश्वरलाच अवस्थान असतं ते येईपर्यंत. आता बाईसा आणि आचार्य देवाच्या सन्निधानात नाही, पण भक्त लोक बाकीचे आहे. एकदा असेच इंद्रभट आहे सर्वज्ञांच्या दर्शनाला आले, दंडोत घातलं, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि बसले. आणि मग त्यांना आवड निर्माण झाल्यामुळे ते दर्शनार्थी असल्यामुळे कित्येक दिवस आता देवाच्या सन्निधानातच होते, सन्निधानातच राहिले. आता एके दिवशी काय झालं की सर्वज्ञांना ढोरेश्वराच्या चौकात आसन होतं. इंद्रभट सर्वज्ञांजवळ बसलेले होते आणि गौराईसा या साडेगावला होत्या. इंद्रभटाच्या सोयऱ्यांच्या घरी लग्न कार्य होतं आणि ते इकडे येऊन बसलेले होते, घरची वाट पाहत होते. त्याच्यामुळं हे सर्व नातेवाईक एकातले एक, आणि त्या पद्धतीनं मग त्यांना निमंत्रण लग्न कार्याचं आलेलं होतं, परंतु इंद्रभट घरी नव्हते. आणि मग जे सोयरे आहे गौराईसांना सांगता आपण साडेगावला गेलेले आहे म्हणले. ती आबाईसा सांगते, त्यांना तिला नेण्याची अनुमती देतात गौराईसाला, कारण ती घ्यायला येतात ते सोयरे, लग्न आहे. आणि ते दिल्यानंतर आबाईसा म्हणाल्या हिला घेऊन जा, आणि इंद्रभट जे आहे म्हटले ते गोसावींच्या सन्निधानात आहे म्हटले पैठणला, त्यामुळं तुम्ही तिथं जर गेले तर तेही ते लग्नाला परस्पर येतील. अशा पद्धतीनं जे आहे सोयरे ते गौराईसाला घेऊन इंद्रभटांना नेण्यासाठी ढोरेश्वरला आलेले आहे. आणि येतानाच आता देवाला तर माहीत आहे, देवाला सर्वज्ञ आहे, देव माहिती आहे की हे जरी असले तर यांना कोण न्यायला येतं आहे, कशासाठी येतं आहे. त्यांना येताना देवांनी पाहिलं आणि मग इंद्रभटाचं अवलोकन करून म्हणले इंद्रभट समोरच बसलेले आहे. तर देव काय सांगतात की महिषाला मेंढी मूळ म्हणून आली की म्हटले. आता हे वाक्प्रचार आहे जुने, त्या वाक्प्रचारातून खूप काही तत्त्वज्ञान, समज, बोध आपल्याला होत असते. ग्रामीण भागामध्ये हे शब्द असे वापरले जातात. तर देवाने काय सांगितलं की महिषाला मेंढी मूळ आली म्हटले, अशा पद्धतीनं देवाने सांगितलं. आणि इंद्रभटांनी पाहिलं तर गौराईसाला येताना दिसलं इंद्रभटांना. तर गौराईसांनी दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं, सर्वांजवळ आल्या. इंद्रभट म्हणाले जी मेंढी मूळ म्हणजे काय. आता इंद्रभटाच्या लक्षात आलं की हे ठीक आहे, हे आले ठीक आहे, परंतु देवाने जे सांगितलं मेंढी मूळ म्हणजे काय. आणि मग देवाने त्याचं स्पष्टीकरण केलं. म्हणजे देवतेला बळी द्यायला म्हैसा आणला होता म्हटले, व्हेला पूर्वी असे बळी द्यायचे, त्याच्यामुळे ते आणला. आणि तो सोडल्यावर म्हटले त्याला लक्षात आलं आणि तो डबक्यात जाऊन आहे ना लपून बसला म्हणले, डबक्यात पाण्यात जाऊन बसला. आता बळी देण्याची वेळ आली, इकडे तिकडे म्हैसाला शोधाशोध सुरू झाली, तर म्हैसा काही दिसेना म्हटले. आणि मग त्यांनी आता पर्याय काढला, वेळ आलेली आहे, मग त्यांनी मेंढी आणली म्हटले. मेंढी आणली ती जवळच सोडली का तो चाललं तयारी करत होते तोपर्यंत तिला चरायला सोडलं आणि ती चरत चरत डबक्याजवळ गेली. आता डबक्याजवळ गेल्यानंतर तिला पाहायला गेले मेंढीला आणायला, तर तिथं म्हैसा दिसला त्यांना आणि त्यालाच आणून देव त्याला बळी पडलं. म्हणजे तो जो म्हैसा होता, ज्या भीतीनं किंवा ज्या भावनेने तो गेलेला होता, तो लपला होता, परंतु त्याचं जे मरण आहे ते काही टळलं नाही. त्यांनी जरी टाळण्याचा प्रयत्न केला, तसं इंद्रभट जरी इथं आलेले आहे, देवाच्या सन्निधानात आहे, पण तो जे जाणं आहे तुमचं प्रपंचामध्ये ते काही टळत नाही म्हटले. अशा पद्धतीनं तो एक वाक्प्रचार, त्याचा अर्थ देवाने सांगितला. आणि गौराईसा म्हणले जी तरी गोसावींनी यांना पाठवावं, कारण सोयऱ्याच्या ठिकाणी लग्न आहे आणि मला आबाईसांनी यांना घेण्यासाठी पाठवलेलं आहे. आणि मग सर्वजण इंद्रिया वधू म्हणजे सून, आता ती सून असते इंद्रिया भटाची, ते म्हणले काय म्हणत आहे बघा आणि ते करा म्हटले, आता तुम्हाला जावं लागेल. आणि ते म्हटले हो काजी. आणि मग काही वेळाने ते दोघंही गावात जातात.
त्या सोयऱ्याच्या घरी कार्यक्रमाला, लग्नाला. अशा पद्धतीनं ते गेल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास ते परत येतात. सर्वज्ञांनी नंदीच्या मंडपाजवळ गमन केलेलं असतं. तिथे उभे देव आहे. सर्वज्ञ म्हणाले, दाम्पत्यास मुक्कामाची जागा असायला पाहिजे की. म्हटले, आता तुम्ही ते काय कार्यक्रम वगैरे करून आले, परंतु आता तुम्हाला इथं आपल्या बिडारावरती काहीतरी जागा तुम्हाला द्यावा लागेल मुक्कामाला. जसं आता आपण कोणी अभ्यागत येतं, पाहुणे रावळे येतात, तर आश्रमामध्ये किंवा घरांमध्ये अशी व्यवस्था केलेली असते की जे पाहुणे आले त्यांना थोडंसं वेगळं राहण्याची व्यवस्था. देवसुद्धा म्हणतात तुम्हाला बी आता इथं राहण्याची व्यवस्था करावं लागेल, कारण ते कार्यक्रम करून आल्यानंतर आता देवाच्या ठिकाणी ते राहणार आहे. तर इंद्रिया, तुम्हाला मुक्कामासाठी जागा आम्ही देऊ. म्हटले, काही काळजी करू नका, इथे तुम्ही मुक्काम करा. आणि मग सुसंस्कृत असतात ते एवढ्या जागेत झोपतात. म्हटले, जे संस्कृत असतात व एवढंच पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे, घरच्यासारखंच पाहिजे अशी भावना न ठेवता जसं आहे तसं ॲडजस्ट करतात, असं देवाने अप्रत्यक्षरित्या सांगितलं. जे सुसंस्कृत असतात, जे समजून घेतात, जे जाणून घेतात, त्या पद्धतीने ते करून घेतात. अन्यथा बरेच लोक येतात आणि त्यांना असं वाटतं की अरे इथं काही सोयच नाही, पाहुण्याकडे जातात, तिथं राहतात, खातात, पितात, इकडे येतात तर त्यांचीच निंदा नाराजी करतात. आम्ही गेलो तर आम्हाला राहण्याची व्यवस्था केली नाही, व्यवस्थित जेवणही केलं नाही, असं नाही तसं नाही. ते जे सुसंस्कृत लोक असतात ते समजून घेतात, जाणून घेतात आणि जसं आहे तसं ॲडजस्ट करतात, तिथले गुण घेऊन येतात. परंतु कधी बाहेर गेल्यानंतर काही दोष देत नाही. नाही तर काही मार्गात मंडळीसुद्धा आपण जातो ना, कोणत्या तरी मार्गात जातो आणि तिथं राहतो 2 दिवस 4 दिवस, आणि दुसरीकडे गेलं का मग ह्या मार्गाची नालस्ती करतो, त्या मार्गात तिकडं त्या नालस्ती करतो. म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे ही संस्काराची, संस्कृतीची नाही आहे. देव स्पष्ट सांगतात की तुम्ही सुसंस्कृत आहात, आणि जे सुसंस्कृत असतात लोक ते ॲडजस्ट करतात, जसं आहे तसं जमतं, जसं आहे तसं त्या जागेमध्ये राहतात, जशी आहे तशी व्यवस्था ते पाहतात. नाही तर प्रत्येक ठिकाणी चांगल्या व्यवस्थेची अपेक्षा. कार्यक्रमात जायचं, हजारो लोक आहे आणि तिथं आपण आपली व्यवस्था केली पाहिजे, राहण्याची, खाण्याची, पिण्याची, गरम पाण्याची सर्व व्यवस्था केली पाहिजे. झालं थोडंफार 19-20 का मात्र लगेच कार्यक्रमाला नावं ठेवायचं. म्हणजे वैयक्तिक जो स्वार्थ आहे तो स्वार्थ सुसंस्कृत माणूस कधीही पाहत नाही. तो तेवढा मोठा कार्यक्रम आहे, थोडंफार होणारच आहे, उलट जो जातो त्याने ॲडजस्ट करायचं असतं. कारण ज्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे, ज्याच्याकडे आपण जातो त्यांनी त्यांच्या पद्धतीने व्यवस्था केलेलीच असते. तसं देवसुद्धा ह्या छोट्याशा एका शब्दातून आपल्याला कितीतरी बोध आणि कितीतरी मोठी समज देत असतात. आपण जिथं गेलो तिथं आपण ॲडजस्ट झालो पाहिजे, जिथं आहे त्या पद्धतीनं आपण आपल्याला स्वतःला बदललं पाहिजे. कारण आपण समाजाला बदलू शकत नाही, आपण त्या व्यवस्थेला बदलू शकत नाही, आपण त्या दुसऱ्याला बदलू शकत नाही. आपण आपल्याला बदलू शकतो, आणि तो बदल कोण करू शकतो? जो सुसंस्कृत आहे, ज्याला बोध आहे, जाणीव आहे, मुक्तीची चाड आहे, तो मात्र तो बदल करू शकतो. म्हणून आपण बदलावं, आणि त्या बदलल्यापासून आपण इथं तुम्ही राहू शकता. अशा पद्धतीनं तिथं मग त्यांनी मुक्काम केला. ते सोयरे जे आहे ते पैठणचेच असल्यामुळं ते कार्यक्रमाला जायचे, तिकडून येऊन इथं मुक्काम करायचे. अशा पद्धतीनं देवाच्या ते सन्निधानात होते. आणि या सन्निधानात असताना परमेश्वर आपल्याला जे तत्त्वसिद्धांत सांगतात, समज देतात, बोध देतात, जाणीव करून देतात. ती जाणीव आपल्या जीवनामध्ये जर आपण उतरवली तर आपल्याला समाज व्यवस्थेमध्ये कसं राहायचं, कशा पद्धतीनं राहायचं, तो जर समज आपल्याला निर्माण झाला तर अप्रत्यक्षरित्या आपण जेव्हा फिरतोय, आपण जेव्हा बोलतोय, आपण जेव्हा उठतोय, आपण जेव्हा बसतोय, त्यावेळेस आपण धर्माला बोलत राहतो, धर्माला बसवत राहतो, धर्माला उठवत राहतो. म्हणून धर्म आपण समजून घेतल्यानंतर समाज व्यवस्थेत राहत असताना, समाजाचे संकेत पाळत असताना, संग्रह पाळत असताना, मग ते साधुसंत असो, नामधारक वासनिक असो, त्यांनी कशा पद्धतीनं राहावं, सुसंस्कृतपणा म्हणजे काय, त्याग म्हणजे काय, निवृत्ती म्हणजे काय, ॲडजस्ट करणं म्हणजे काय, आणि तो सेन्स म्हणजे काय, हे जर आपण समजून घेतलं तर नक्कीच आपण त्या अनुषंगाने राहू, वागू, बोलू. आणि लोकांची जी नकारात्मक विचारधारा आहे ती बदलण्याला अप्रत्यक्षरित्या आपण निमित्त ठरू. त्यातला कोणीतरी बदलला, त्या बदलण्यातून त्याला वेद झाला, वेदातून त्याला बोध झाला, तो धर्माला लागला, हा प्रेमाचा उपाय आहे. याच्यासाठी खूप काही वेळ, खूप काही गरज, ज्ञानाची खूप काही सांगण्याची गरज नसते. आपल्याला धर्म कळाल्यानंतर आपण कसं राहतोय, कसं वागतोय, कसं बोलतोय, त्यावरती या साऱ्या गोष्टी कळत न कळत परमेश्वर आपल्याकडून करून घेत राहतात. आणि ज्यावेळेस परमेश्वराला जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेनुसार जर आपण राहिलो, वागलो, बोललो तर परमेश्वराची अप्रत्यक्षरित्या प्रसन्नता निर्माण होऊन आपल्याला सहाय्य होतं. आणि म्हणून कुठं, केव्हा, कसं राहायचं, कशा पद्धतीनं राहायचं, तो जो सेन्स आहे, व्यवहार हा कोणत्या पद्धतीनं करायचा असतो, धर्म कोणत्या पद्धतीनं करायचा असतो, कुठं गेल्यानंतर कसं राहायचं असतं, हा बी एक आचार आहे. आणि ही साधना आहे, हाच धर्म आहे,
हा धर्म ही साधन जर आपण समजून घेतली आणि त्या धर्माच्या चौकटीत राहून आपण आपलं राहिलं उठणं बसणं केलं तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.